जी झाडं. झाडं आहेत आमची ना. बरं. काही लोकांची काय असतील ते लागली पंचनाम्याला, पंचनामा त्याचा केला, फॉर्म भरलं, लोकांना पैसे आले. आता बाकीची गावागावातून 4-10 लोक राहिली. आता आमची 2 खातेदार माणसं आहेत घरात, बरं. तर त्यांना पैसे नाही मिळत. याचा काय परिणाम? हो, 2-2 पंचनाम्याचे पैसे मिळायला पाहिजेत. 2-2 लाख रुपये भेटले लोकांना. आम्हाला एक तुमचे रुपया- नाही भेटले. आम्हाला तुम्ही नावच ग्रामसेवकांना नाही. भेटायचं. नावच नाही या तिला. अशा यादीला नाव नाही. हां, तुम्ही ग्रामसेवकाला विचारायचं ना मग. अहो सगळ्यांना विचार, ते होणार नाही, ते आता होऊन गेलं. ठीक आहे, मी चौकशी करतो बाबा. लोक आता पैसे. मी चौकशी करतो. चौकशी करतो मी. बाबा नमस्कार. काय नाव? सकाराम देवका जाधव, गाव? पिंपरी. तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत? आता मला ते सांगता येणार नाही कोण आहे ते. नाही माहिती? दिलीप वळसे पाटील. हो, परत निवडून कोणाला द्यायचं? आता ते नंतर बघू ना. का बरं नंतर? मग आता ते ठराव पास घेते मंडळी, कसं काय. कोण ठराव पास करतं? हां आपलं मत आपण देतो ना. हां, आपण देऊ शकतो. मग आपल्याला कोण वाटतं बाबा वळसे पाटलांनी 35 वर्षात काही कामं केलीत का? हां, हे मान्य मला. केलीत का कामं? कामं केली, काही बाकी तशी पडली. वळसे पाटलांवर काही नाराज आहे? आम्ही ना, हं? हां, थोडी मंडळी नाराजच आहे. हो, काय कारण त्याचं? कारण म्हणजे बाकीची कामं केली, म्हणजे तुमच्यासारख्या हुद्द्यावरच्या लोकांची केली, गरिबा अशीच राहिली, अशावरच कामं केली ना. काय राहिलं पण म्हणजे असं हं? काय काम काय राहिलं? म्हणजे कोणाचं घराचं काम होतं, कोणाचं शेतीचं होतं, कोणाला 2 पैसे मिळवायचे. मग ते सरपंचांचं काम आहे, इथल्या जिल्हा परिषद सदस्यांचं काम आहे, किंवा वळसे पाटलांना मग तुम्ही कधी भेटले का? कधी सांगितलं का? वळसे पाटलांना कधी सांगितलं का तुम्ही? अहो सांगितलं, काही लोकांची केली कामं, म्हणजे तोंडा बघून कामं केली. असे तुम्हाला मी खऱ्याने बोलतो. आपली चर्चा खरीच चालू आहे. हां, मग आता दुसरा पर्याय कोण? दुसरा पर्याय मग आता समजा दुसरा काय तुमच्यासारखा उभा राहिला, तर तो नाही, मी करू नाही उभा शकतो. राहणार. आमच्यासारखा उभा राहू शकतो. अच्छा, तुम्हाला उभं राहायचं? हां, तुम्ही उभे राहणार? नाही नाही, तुमच्या पाठीशी. अच्छा, आमच्या पाठीशी. हां, मग वळसे पाटलावर नाराज असल्याचं का अजून काय कारण? नाही कारण काय नाही, फक्त आपली कामं झाली पाहिजे. कामं झाली पाहिजे. हां, कामं होत नाहीत. कामं होत नाही ना, काय गोष्टी अर्धी कुठं. मग तुम्ही इथल्या आता बघा. ग्रामसेवक, सरपंच, तलाठी यांना भेटायचं हो, ना. सर्वांना भेटतो आम्ही, मग सर्व गोष्टी लागलीच. मग अडचण काय? म्हणजे असं आव्हानावर काम लोकांना काय ना रक्कम मिळून मग जात. आता देवदत्त निकम का दिलीप वळसे पाटील? देवदत्त निकम का वळसे पाटील? वर्ष पाटलाच आम्ही गेलो आजपर्यंत. बस. मग आता कोणाला प्रतिसाद? वळसे पाटलांनाच. हो, वळसे पाटलांच्याच मागं. मला खाली जायचे. आता वळसे पाटलांच्या पाठीशी का बदल करायचा? भाऊ जा तिचा. मग आता वळसे पाटलांच्या पाठीमागं राहायचं का बदल करायचा? होईल ना बदल. बदल होईल ना, तुम्ही काय गोष्टी सांगितल्या तर बदल होऊ शकतो. आणि बदल करायचा का वळसे पाटलांना निवडून द्यायचं? नाही नाही, बदल होईल ना. बदल करायचा. हां, बरं चला. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय कुठं गेलं ते खाली बांबोरीला? हो, तळेघरला गेलो होतो भीमाशंकर. भीमाशंकर तर इकडे जाऊन आलो तो मित्राच्याकडे गेलो ना. काय आंबेगाव तालुक्यात हवा कोणाची? वळसे पाटील साहेबांची. वळसे पाटील. का बरं वळसे पाटीलच? साहेबांची कामं आहेत तालुक्यात. आता हे बाबा असं म्हणत आहेत की बाबा आमच्याकडे हिरड्याचं नुकसान झालं, पंचनामे झाले, मला भरपाई नाही मिळाली. हिरड्याचे नुकसान. अहो, हे मिळायला पाहिजे ना. हिरड्या झाडं. आम्हाला लोकांनी केले, आता बाकीच्या लोकांना सगळ्यांनाच भेटले. आता देवदत्त निकम पण इच्छुक आहे. 2-4 जणांना भेटले फक्त. राहिले लोक. देवदत्त निकम इच्छुक आहे. काय मग आम्ही काय करायचं? देवदत्त निकम पण इच्छुक आहे. वळसे पाटीलच का? वळसे पाटील साहेबांची कामं आहे, विकास केले आहे तालुक्याचा साहेबांनी. रस्ते असतील किंवा सहकारी संस्था असतील, सहकारी संस्थांमधून साहेबांचा विकास दिसून येते. लोकसभेला काय आहे मग? लोकसभेला लोकांनी ऐकलं नाही साहेबांचं? नाही, साहेबांचं तसं नाही, पण ते भाऊ तुझं कुठलं गाव? मिथला तळेघरला. काय इकडे कोणाची हवा? इकडे काय वळसे पाटलीच. वळसे पाटील. पाटील. तर ते बाबा म्हणतात पैसे नाही मिळाले. हा, मग आता प्रत्येकाचा आहेच ना, गाव मिळून थोडंफार हे मग तुम्ही मग साहेबांच्या कानावर का घालत नाही वळसे पाटलांच्या
किंवा इथलं ग्रामसेवक, तलाठी, सर्कल, सरपंच, अहो गावात आता इथं तलाठी ग्रामसेवक आहे. त्यांना मित्र नव्हता युवक, हे प्रश्न मार्गी कोणी लावायचे बाळा? आपण पाठपुरावा केला पाहिजे ना. सगळ्यांनी करायला पाहिजे ना. तुम्ही विषय काढला पाहिजे. इथं सर्कल कोण आहे, तलाठी कोण आहे, ग्रामसेवक कोण आहे, पंचनामे कोणी केले? आता वळसे साहेब तर काही इकडे झाडं मोजायला नाही येणार ना, आपली पण जबाबदारी आहे ना. आहे की आता इकडे कुठली कुठली गावं आहेत? आहेत राजपूर, भीमाशंकर, आसाने, पाटण, माळंगे, काय इकडे सगळा पूर्ण आदिवासी भाग आहे हा. या आदिवासी हा, भागामध्ये इकडे रोजगार नाही, काय नाही. कोण जबाबदार? मग आता काय बदल प्रत्येक करायचा? जण आल्यानंतर तेच म्हणणार आहे नाही मग का? आता कोणी पण बदल- असू द्या, बदल वळसे पाटील असू करायचा. द्या, हां. निकम असू द्या ना. मग आता कोण, वळसे पाटील का निकम? वळसे पाटीलच. वळसे पाटलांच्या मागे ठाम. तुमचे काय काय काम आहे तिकडे शिल्लक? अपेक्षा काय? कुठली कामं मार्गी लागली पाहिजे? पाणी भेटलं पाहिजे आम्हाला वरती धरणाचं प्यायला. बरं, पाणी भेटलं. अजून? रोजगार. बरं, अजून? हा हेच, बाकी काय. दुसरं काय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.